श्री गजाननी जय ग्रंथ अध्याय 3. श्री गणेशाय नमा. जय जय सच्चिदानंदा श्रीहरी. कृपा करावी लवकरी तुम्ही पदनताच्या वरी. कधी न कठोर झालात तू करुणेचा सागर. तू दीनजनांचे माहेर. तू भक्तांची साचार. कल्पतरुवा चिंतामणी. ऐसा तुझा अगाध महिमा संत गाती राघवा रामा. दास गणुशी पुरुषोत्तमा पावा वेळ करू नका. असो व्यंकटला आला घरी. राहते झाले साक्षात्कारी. दीनदुबळ्यांचे कैवारी. श्री गजानन महाराज. लांब लांबोनी भक्त येती. समर्थाते वंदिती. मधु तेथे माशा जमती. न लगे करणे आमंत्रण. एके दिनी काय झाले ते आता सांगतो पहिले. महाराज होते बसलेले निजासनी आनंदात. ती प्रभातीची होती वेळा. प्राची प्रांत ताम्र झाला. पक्षी किलकिलाटाला करू लागले वृक्षावरी. कुक्कुटाचे होती स्वप्न. मंद शीत वाहे पवन. वृद्ध करीती नामस्मरण. शयेवरी बसोनिया. उदया चली नारायण. येऊ पाहे हर्षे करून. तेने तमपलायन करू लागला कंदरीशी. परम भाविक सुवासिनी. रथसडा सामार्जनी. वत्स धेनुस पाहोनी तोडू लागले चर्राटे. ऐशा त्या रम्य वेळेस एक साधूसे गावास. इता झाला दर्शनास श्री गजानन साधूच्या. तो विकार गोसावी. मान्यता त्या राहावी. कोठोनिया सांगावरवी. श्रीमंताच्या मंडळीत भगवी चिंधी डोक्यास. झोळी वाम बगलेस. होती एक निसण्यास फाटकीशी लंगोटी. मृगानी जिनाचा गुंडाळा पाठीवरी होता भला. ऐसा गोसावी बैसला कोपऱ्याचे एकीकडे. दर्शनाची भीड फार होऊ लागली साचार. अशा स्थितीत मिळणार सवड कशी त्या गोसाव्यास. तो ठाईच बैसून करू लागला चिंतन. मने समर्थाचे चरण दृष्टी पडणे कठीण मला. समर्थाचा लौकिक भला मी काशीत ऐकला. आवडीने नवस केला भांग स्वामी सर्पण्याचा. तो मम हेतू मनात जिरून जाया पाहे येत. या श्रीमान मंडळीत माझ्या नवसास कोण पुसे. गांजाचे नाव काढिता लोकमजला देतील लाथा. मी तो आलो फेडण्याकरता नवस गांजाचा शेगावी. माझ्या नवसाची ती मात सांगू तरी कवनाव्रत. येथे एकही ना दिसत प्रेमी या शांभवीचा. जी वस्तू ज्या आवडे खरी तिचाच तो नवस करी. आणि मानी सर्वतोपरी हीच वस्तू उत्तम. ऐसे नाना विचार गोसावी करी साचार. झाला होता परमातुर दर्शन या समर्थाचे. ते त्याचे मनोगत जाणते झाले समर्थ. बोलते झाले इतरांप्रत आना काशीचा गोसावी. तो पहा त्या कोपऱ्याला आहे विचारा दडून बसला. हे एकता आनंद झाला गोसाव्यास परमावधी. आणि बोलला मनात त्रिकालज्ञ हे खरेच संत. मी जे बोललो मनात ते सर्व यांनी जाणिले. ज्ञानेश्वरीत षष्टाध्यायी जी गोष्ट कथिली पाही. की स्वर्गलोकीच्या कथा त्याही समजतात योगीवरा. त्याची आले प्रत्यंतर मला येथे साचार. धन्य धन्य हा साधूवर त्रिकालज्ञ महात्मा. न बोलता झाला माझा नवस. जाणतील हे पुण्यपुरुष त्याचे प्रत्यंतर यावयास. ओघी उरला थोडका. मंडळींनी गोसाव्याला पुढे आणून उभा केला. तो महाराज बदले तयाला. काढ झोळीची पोटळी. जी 3 महिनेपर्यंत रक्षण केलीस झोळीत. त्या पोटळीचे आज येथ होऊ देगा पारणे. गोसावीपदी लागला गहीवर त्याशी दाटला. गडबडा लोळू लागला बालका परी स्वामींपुढे. महाराज म्हणती गोसाव्यास पुरे आता उठून बैस. पोटोळीच्या बुटीस काढ बाहेर झोळीच्या. नवस केलास तेवेळी नाही लाज वाटली. आणि आता काही लाविली चाळवा चाळवी निरर्थक. गोसावी होता महाधूर्त. तो बोलला भीत भीत. जोडून या दोन्ही हात ऐसे नम्रवाणीने. मी बुटी काढितो नवसा पुला फेडितो. परी मागणे मागतो एक ते द्या दिनाला. आठवण माझ्या बुटीची नित्य राहावी आपणासाची. हीच इच्छा मानसीची आहे ती पूर्ण करा. तुम्ही बुटीचे प्रयोजन नाही हे मी जाणतो पूर्ण. परी बालकाची आठवण राया बुटी स्वीकारा. भक्त जी जे इच्छा करीत ती ज्ञाता पूर्वित. अंजनीचा वृत्तांत आना मनी आपुल्या. अंजनी होती वानरी. तिने प्रार्थिला त्रिपुरारी. की तुम्ही यावे माझ्या उदरी वानर होऊन शंकरा. ते हराने मानिले महारुद्र पोटी आले. अंजनीचे पुरवले मनोरथ चंद्रमौळींनी. तेथे शंकरा कारण आडना आले वानरपण. तेवी माझ्या बुटीची आठवण राया तिथे स्वीकारा. त्यातून तुम्ही कर्पूर गौर साक्षात हा शंकर. म्हणून बुटीचा अवहेर करू नको दयाळा. ज्ञानवल्ली शंकराने म्हटले आहे इजकारणे. ही तर आणि लवणे परिभूषण तुम्हाला. महाराज किंचित घोटाळले परी अखेर होय म्हणाले. मायेपूर्वी बालक लळे वेळ वाकुडे असले जरी. गोसाव्याने बुटी काढली हातावर घेऊन धुतली चिलमीत घालून. पाजली पुण्यपुरुषा गजानना. ऐसा बुटीचा वृत्तांत कथील असे कारणासहित. तो आणून घ्या ध्यानात विचार करणे प्रत्येकी. काही दिवस राहून गेला गोसावी निघून. आपणा धन्य मानून रामेश्वरा कारणे. ऐशी गांजाची पडली प्रथा ते ठाई तत्वता. परिव्यसनाधीनता न आली समर्थाते. पद्मपत्राची परी ते अलिप्त होते निर्धारी. नये कोणास त्याची सरी खरेच अति थोरते.
वेदरुच्या अस्खलित उदात्त अनुदात्त स्वरांसहित कधी म्हणावे अमुखी सत्य, कधी त्यांचे नाव नसे. वेदाक्षरे पडता श्रवणी सांशिक व्हावे वेदिकांनी, याच एका अनुमानी गजानन होते ब्राह्मण. कधी गवया समान अन्य अन्य रागातून एकच पदा ते गाऊन दाखवावे निज लिले. चंदन चावल बेल किपती या प्रेम भारिया पदा ठाया, ते आनंदात येऊन या वरच्यावरी म्हणावे. कधी गणगणाचे भजन, कधी धरावे नुसते मौन, कधी राहावे पडून शय्येवरी निचेष्टित, कधी वागावे पिशापरी, कधी भटकावे कांतारी, कधी शिरावे जाऊन घरी एखाद्याच्या अवतीत. असो त्या शेगावात जानराव देशमुख विख्यात होता. त्याचा प्राणांत व्हावयाचा समय आला. व्याधी शरीरी बळावली, शक्ती पार निघून गेली. प्रयत्नांची कमाल केली वैद्यांनी ती आपुल्या. नाडी पाहून अखेर आपता कळविला समाचार. प्रसंग आहे कठीण फार, नसे आशा वाचण्याची. आम्ही प्रयत्न केले अति यश न आले. तिळरती यांना आता घुंगड्यावरती काढून ठेवा हेच बरे. ते एकता अवघे आप्त दुःख करीती अत्यंत. जानरावा आम्हा प्रत सोडून तू जाऊ नको. तुझ्या प्रित्यर्थ नवस केले नाना देवतांलागी भले. परिण कोणी पावले हाय हाय रे दुर्दैवा. वैद्यांनी टेकिले हात, प्रयत्न झाले कुंठित. आता अखेरच्या यत्नाप्रत करून पाहू एक वेळा. व्यंकटलालाची या घरी आहेत एक साक्षात्कारी. यांच्या योगे शेगाव नगरी झाली प्रति पंढरपूर. साधूनी आणल्या मनात एक काही एक नाही होत. सच्चिदानंद बाबा प्रत ज्ञानेश्वराने उठविले. त्याचे पाहू प्रत्यंतर. जाजा कोणी जोडा कर, नका करू रे उगा उशीर, वेळ अंत समयाची. एकोणी एक आप्त आला व्यंकट सदनाप्रत. जानरावाची हकीकत व्यंकटलाला कथन केली. जानराव देशमुखाचा समय अंत काळाचा आला आहे जवळीसाचा, म्हणून आलो तुम्हाकडे. महाराजांचे चरणतीर्थ द्या कृपा करुणी मजप्रत. ते तीर्थ नोहे अमृत होईल वाटे जानरावा. व्यंकटलाल म्हणे त्यावरी ही गोष्ट न माझ्याकरी तुम्ही करावी हत्या जरी विनवणी मामूच्या वडिलाला. जसे त्याने सुचवले तैसे आपटे तात्काळ केले. भवानीरामा विनवले दया तीर्थ समर्थाचे. भवानीराम सज्जन होता मनाचा दयाळू पूर्ण. दुसऱ्याचे दुःख ऐकून सज्जन तेच व्यळ होती. प्याल्यामध्ये भरून पाणी समर्थाच्या लाविले चरणी. आणि केली विनवणी तीर्थ देतो जानरावा. समर्थे तुकाविली मान, तीर्थ पाजले नेऊन जानरावा. कारण घरघर घशाची बंद झाली. हात हलवू लागला, किंचित डोळा उघडला, उतार पडू लागला तीर्थ प्रभावे देशमुखाशी. तो पाहता प्रकार आनंदले नारी नर. सत्पुरुषाचा अधिकार आला कळून सर्वाशी. मग औषधी बंद केली, तीर्थी विस्त ठेविली. ज्या योगी लाभती झाली आरोग्यता जानरावा. 8 दिवसांमाजारी जानरावा झाला पहिल्या परी. भवानी रामाची घरी आला दर्शना समर्थाच्या. पहा संताचे चरणतीर्थ साधनात झाले अमृत. संतनते साक्षात देव कलियुगीचे. येथे एक ऐशी शंका उत्थान पावे सहज दिखा. श्री गजानना सारखा संत होता शेगावी. मग तो तेथे असताना गेले न पाहिजे कोणी जाणा. यमाजी पंताची या सदना परिहाचा आहे कुतर्क. संत मृत्यूना टाळीती निसर्गाप्रमाणे वागती. परी संकटाते वादिते अगांतुक असल्याच ते. सच्चिदानंद बाबाशी ज्ञानेशी उठवले नेवाशाशी. परिते अखेर आळंदीशी देह ठेविते झाले हो. याचे रहस्य इतकेची आहे. हे गंडार्थन टाळीती पाहे. हे टाळणे काहीच हे अशक्य संत पुरुषाला. मृत्यूचे 3 प्रकार आहेत जगी साचार. त्यांची नावे क्रमवार देतो तुम्हा कारणे. आध्यात्मिक, आधिभौतिक आणि तिसरा तो आधिदैविक. त्या तिघां माझी बलिष्ठ देख. आध्यात्मिक मृत्यू असे. आधिभौतिकाची तयारी कुपत्याने होती खरी. नाना प्रकारच्या शरीरी व्याधी निर्माण होतात. त्यांचा जोर झाल्यावर मृत्यू येतो अखेर. त्या मृत्यूचा परिहार करता येतो औषधीने. मात्र औषधी देणारा शास्त्रज्ञ असला पाहिजे पुरा. औषधीचा पसारा आहे अवगत जयाशी. ऐसा वेद्य भेटल्यास आधिभौतिकाचा होय नाश. तैसे आधिदेविकास नवससायास घालविती. हे गंडांतर रूपाचे मृत्यू 2 प्रकारचे. भौतिक आणि दैविकसाचे हे आहेत ख्यात जगी. मृत्यू जो का आध्यात्मिक तो कौनाचार्याने टळे देख. पहा अर्जुनाचा बालक कृष्णासमक्ष पडला रणी. तैसा जानरावाचा मृत्यू गंडांतर स्वरूपाचा होता. तो टाळीला साचा समर्थ तीर्थ देऊनिया. म्हणजे गंडांतरा कारण निवादिती साधुचरण. तेचा आले घडून शेगावा माझारी. काही मृत्यू नवसांनी टाळीता येती. या जनी परितो नवस श्रद्धेनी केला पाहिजे विबुध हो. श्रद्धा पूर्ण असल्यावरी तीच मृत्यू टाळी खरी. श्रद्धा चौघ्या माझारी सर्व बाजूनी श्रेष्ठ असे. चरणतीर्थ साधूंचे तेही टाळी मृत्यूसाचे. वरील 2 प्रकारचे परितो साधू पाहिजे. साधू असल्या वेशधारी ऐशी न होय गोष्ट खरी. माती न होय कस्तुरी हे ध्यानी असू द्या. षडविकार धुतल्या विना अंगी साधित्व येईना. आणि साधूविन होईना अघटित कृत्य केव्हाही. म्हणून बहुरूप्या कारण जपणे आहे अवश्य दान. उगीच पाहून पिवळेपण सोने पितळेस मानू नका. गजानन नव्हते वेशधारी ते पूर्ण साक्षात्कारी. म्हणून तीर्थाने झाली बरी व्याधी जानरावाची. देशमुख बरा झाल्यावर भंडारा घातला थोर. साधू प्रत्यर्थ साचार व्यंकटलालाची या घरी. तीर्थे देशमुख बरा झाला परी स्वामींशी पेच पडला. त्यांनी मनाशी विचार केला तो एका येणे रीती.
कडकपणा धरल्याविना ही उपाधी टळेना. स्वार्थ साधू प्रापंचिकांना साधुत्वाची चाळ नसे. त्या दिवसापासून आणू लागले अवसान. स्वामी महाराज दयाघन वरपांगी कडक झाले. हा त्यांचा कडकपणा असह्य झाला इतरांना, परी त्यांच्या भक्तांना काही न त्याचे वाटले. जेवी नरसिंह अवतार इतरांशी वाटला क्रूर, परी कयाधूचा कुमार मुळीनं भ्याला त्या रूपा. वाघिणी इतरा भयंकर, परी तिचे जे का असेल पोर ते तिच्याच अंगावर निर्भयपणे क्रीडा करी. असो आता गोष्ट दुसरी सांगतो मी तुम्हा खरी. कस्तुरीच्या शेजारी बसल्या माती मोल पावे. चंदनाचा शेजार असला तो थोडा बहुत हिवर. वासित होतो साचार हा न्याय निसर्गाचा. वासित हिवर झालेला चंदन मानी नापलाला, तरी त्याच्या फजितीला परिवार न राही पुढे. जेथे ऊस निपजतो तेथेच निवडुंग उगवतो. जेथे मोगरा वाढतो तेथेच येतो पिंगुळ. जेथे साधू सज्जन तेथेच मैंद निर्माण. हिरे गारा एकवटून खानी माझी राहती. स्थान एक म्हणून किंमत नाही समान. तेजे हिऱ्याचे हिऱ्या लागून भुशवीन गारेला. गार ती गारच राही, पायाखाली तुडवली जाई. ऐशी स्थिती कधी न येई अमोलिक हिऱ्याला. श्री गजाननाचे सानिध्य ऐसाच होता एक मैंद्य. संत सेवा हाच मद अंगी ज्याच्या वरला असे. तो सेवा करी वरी वरी भाव निराळा. अंतरी मिठाई पेढे सावरी समर्थाच्या नावावर. भक्तगणास ऐसे म्हणे मी समर्थ कृपेचे पोसणे. प्रत्येक काम माझ्या विने होत नाही ये ठाया. मी कल्याण समर्थाचा अत्यंत आहे आवडीचा. कधी न खाली जावयाचा शब्द माझा त्यांच्या पुढे. शिलिम त्यांची मीच भरी, खाण्यापिण्याची तयारी. निजांगी मीच करी अत्यंत मी आवडीचा. ऐसे लोकास सांगत असे, आपला सौरात करीत असे. त्या अधमाचे नाव असे माळी विठोबा घाटोळ. महाराज स्वयं यवशंकर हा बनला नंदिकेश्वर. हमेशा करी गुरगुर आल्या गेल्या भक्तांवरी. ते अंतर्ज्ञानाने जाणिले सर्व समर्थांनी. कौतुक केले एके दिनी ते एका विविध हो. परस्त काही मंडळी शेगावी दर्शना आली. तो मूर्ती होती निजलेली समर्थाची शय्येवर. ही या कुणाचा होईना जागे करण्या समर्थांना मंडळीच होती जाना त्वरा पुढे जाण्याची. ते गुजबुज करू लागले, विठोबाला विनवते झाले. विठोबा आम्हा पाहिजे गेले इथून आत्ताच परगावा. काम निकडीचे आहे फार, कैसा करावा विचार. महाराज तो शय्येवर असं ते निद्रिस्त झाले. त्यांचे दर्शन घेतल्याविना आमचा पाय निघे नाही. अवघड काम होईना तुझ्या वाचून ये ठाई. तू समर्थाच्या शिष्यात मुख्य धोरणी महाधूर्त. तुला आम्ही जोडतो हात का एवढे काम करावे. ऐशा त्या स्तुतींनी विठोबा फुगून गेला म्हणी. त्याने जाऊन तत्क्षणी महाराजांशी उठविले. मंडळीचे काम झाले, परी संकट ओढवले. विठोबा घाटोळ विठोबावरी भले. कर्म जैसे तैसे फल. समर्थाच्या हाती काठी एक होती भली मोठी. तिचं त्यांनी घातली पाठी त्या विठोबा मायाच्या. म्हणती बेटा माजून गेला, आपुली स्थिती विसरला. या लुच्च्याने आरंभीला उघड उघड व्यापार की. मला लावितो उपाधी, घंटे आणून बांधितो मठी. घुमारे घाली कधी कधी ऐसा अति नीचा. त्या घुमाऱ्याचे बक्षीस घे मी देतो तुला खास. तुझवरी केल्या कृपेस होईन प्रभूचा अपराधी. सोमला साखर मानू नये, विषाजवळ करू नये. तस्कराशी लेखू नये निज कंठीचा ताईत. ऐशा रीती ठोकला छड्याखाली घाटोळाला. विठोबा तो पळाला पुन्हा आला मागुती. खरे जे का असती संत ते ऐसेच करीतात. डोंगी मात्र जातात अशाची या करांमध्ये. म्हणजे अधिकारा वाचून डोंगी बैसती होऊन. संत नादी लावण्या जन ऐसे प्रकार कितीतरी. मतलबी त्यांना साथ देती उदो उदो त्यांचा करती. भलभलते सांगता ती साक्षात्कार ढोंग्याचे. तेने दोघांचे काम होई, अपार पैसा मिळवला जाई. परी ही प्रथा बरी नाही, समाज जाईल रसातळा. खरे जे का असती संत ईश्वराचे निश्चिम भक्त. त्यांना नमोई आवडत सानिध्य त्या षंडाचे. पतिव्रतेची शेजार कसबिनी चका पटणार. सोन्याप्रती अलंकार काय शोभती कथलाचे. संत छटाचे राखीती परिण त्याला महत्व देती. ती जगातील एक व्यक्ती कृतकर्म भोगण्या आली असे. ऐसे मानसी समजून त्याविषयी धरिती मौन. जेवी निवडुंगा लागूनच त्यानभूमी देते हो. मोगरा निवडुंगा आणि शेर ही जमिनीची लेकर. परी किमतीचा प्रकार निरनिराळा तो तिघांचा. मोगऱ्याचे संरक्षण करीती निवडुंगाचे दहन. चिलटांसाठी बांधून शेर ठेवीती दारावरी. तेवी संत भूमीवरी रक्षण ओघ्यांचे करीती जरी. किमती माझी ठेवीती परी गुणांप्रमाणे भेद पहा. नशीब विठोबा घाटोळाचे अति खडतर होते साचे. पाये लागून साधूचे दैवे दूर झाले की. जरी तो ना ढोंग करिता तरी योग्यते प्रति चढता. संताची ती योग्यता त्याने मुळी ना जाणिली. कल्पवृक्षाच्या तळवटी बसून इच्छिली गारगोटी. वा मागितली करवंटी कामधेनू पासून. ऐसे न कोणी करावे संतापाशी राहून बरवे. तेथे विचारा ठेवावे अहर्निशी जागृत. हा दास गुण विरचित. श्री गजानन विजय ग्रंथ. तारक हो भवाब्दित अवघ्या भाविकां कारणे. श्री हरिहरार्पणमस्तु. शुभं भवतु इति तृतीयोध्यायः समाप्त.